पुरंदर किल्ल्याच्या डोंगर रांगांच्या कुशीमध्ये बसलेले हे पाच लिंगे असणारे शिवमंदिर तुम्ही पाहिलेले आहे. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हे मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहोत पाचलिंगे या गावामध्ये. या पाचलिंगे गावामध्ये हे पंचलिंगी शिवमंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिर गुहेमध्ये आहे. या मंदिराचा संपूर्ण परिसर हा अत्यंत सुंदर या ठिकाणी हा परिसर आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण मंदिर तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवत आहोत. तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या पुण्याजवळ अनेक अशी प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर आहेत. अशाच या आपल्या पुण्याजवळच्या पांडवकालीन शिवमंदिरांचा आपल्या व्हिडिओ मार्फत आपण शोध घेणार आहोत. या पंचलिंगेश्वर महादेव मंदिराचे पुण्यापासूनचे अंतर आहे साधारण 50 किलोमीटर आहे. साधारण आपण 1 तासाचा प्रवास करून आपण पाचलिंगे या गावामध्ये ह्या मंदिराला दर्शनासाठी जातो. आपण या कात्रज नवीन बोगदा, त्यानंतर आपण खेड शिवापूर टोल नाका, त्यानंतर कापूर गाव व त्यानंतर आपण किकवी या गावामध्ये येऊन पोहोचतो. या किकवी या गावामधनं ह्या पाचलिंगे या गावामध्ये जाण्यासाठी फाटा फुटतो. या किकवी पासून पाचलिंगे या गावाचे अंतर साधारण 6 किलोमीटर आहे. आपल्याला किकवी मधनं या पाचलिंगे या गावामध्ये जाण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला वेळ लागतो. या गावखेड्यातनं जाणारा हा सुंदर असा रस्ता या ठिकाणी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला शेती व सुंदर असा निसर्ग परिसर आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो. डोंगराच्या पायथ्याला गुहेमध्ये असणारे हे सुंदर मंदिर, तसेच या डोंगराच्या कुशीमध्ये बसणारे हे पाचलिंगे हे सुंदर असे गाव. या गावाचे पावसाळ्यानंतरचे वातावरण अत्यंत सुंदर व निसर्ग संपन्न असलेले वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण या ठिकाणी हा पाचलिंगे या गावाच्या थोड्या अलीकडे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा 3 ते 4 आपल्याला मोर हे सुंदर आपल्याला या ठिकाणी दिसले. आपण या ठिकाणी गावामध्ये आल्यानंतर मंदिराच्या खालच्या बाजूला आपल्याला हनुमान मंदिर दिसते. या मंदिरामधील हनुमंतरायांची प्राचीन अशी सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला दोन्ही बाजूला आपल्याला 2 विरघ आपल्याला या ठिकाणी ह्या पाहायला मिळतात. तसेच मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला नंदी मंडप व नंदी महाराजांचे सुंदर आपल्याला दर्शन या ठिकाणी होते. आपण मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये आपण या ठिकाणावरनं प्रवेश हा करतो. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला ह्या प्राचीन मंदिराचे कोरीव दगडी काम, नक्षीकाम असलेले ही आपल्याला कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या दगडावरती कोरलेल्या नक्षीकामावरनं हे प्राचीन मंदिर आहे हे आपल्याला या ठिकाणी हे लक्षात येते. आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते. या गुहेची लांबी ही साधारण 15 ते 20 फूट या ठिकाणी ही आहे. या गुहेची उंची साधारण 4 ते 5 फूट इतकी उंची या ठिकाणी आहे. या गुहेमध्ये अत्यंत शांत असे भक्तिमय वातावरण होते. या गुहेमधील परिसर हा अत्यंत स्वच्छ असा परिसर आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो. सुंदर असे आपल्याला शिवलिंग आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. या ठिकाणी आपले हे या मंदिराचे अत्यंत भक्तिमय वातावरण, तसेच शांत वातावरणात अत्यंत सुंदर असे दर्शन या ठिकाणी हे झालेले आहे. आपण या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या वरच्या बाजूला ह्या टेकडीवरनं आजूबाजूचा हा अत्यंत सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो.
या मंदिराविषयी स्थानिक ग्रामस्थ हे आपल्याला 2 आख्यायिका या ठिकाणी ह्या सांगितल्या जातात. पांडवांनी एका रात्रीत बांधलेल्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. तसेच शिवकाळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर या ठिकाणी ह्या गुप्त बैठका या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये घेत असत, अशी माहिती आपल्याला या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडनं मिळाली. शहराच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांपासून हे मंदिर दूर आहे. या मंदिराला तुम्ही आवश्यक भेट द्या. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. व या ठिकाणावरनं आपण सुंदर असा सूर्यास्त आपल्याला या ठिकाणी हा अनुभवता येतो. तुम्ही या मंदिराला एक वेळेस आवश्यक भेट द्या. धन्यवाद.